व्यवस्थित चालू होतं. चेक बिक 1-1.5 लाख रुपये चालू होता माझा. हायेस्ट चेक किती होता सर महिन्यास तुमचा? हायेस्ट 2.25 लाख रुपये ह्याचा आपला जनरेशनचा. आणि बायनरी मध्ये जास्त घेतलेले. पण सांगायचं तात्पर्य की व्यवस्थित चाललेलं असतं. तुम्ही नेहमी म्हणता की जनरेशन मध्ये किती इन्कम झालं? जनरेशन मध्ये माझं 55-60 लाख रुपये झालं. बघा किती. हा पण त्याच्यानंतर तुम्हाला इथं असं कशामुळे तुम्हाला इथं काय त्रास होत होता? प्रेशर येत होता की इथं? त्रास काहीच नव्हता. काम बी व्यवस्थित चालू होतं. थोडंसं मेंटली आपण म्हणतो ना की बाबा इगो येणं, मै तो साला साप बन गया, म्हणजे अचिव्हमेंट वगैरे आल्या ना थोडंसं माणसाला वाटतं मला सगळं येत आहे. आणि ज्यावेळी इगो येतो त्यावेळी आपण सरेंडर असतो, ते सरेंडर राहत नाही आणि आपण सिस्टमला फॉलो करणं सोडून देतो. ओके. आणि सिस्टमला फॉलो करायचं बंद झालं की हळूहळू आपण बाहेरच्या लोकांना कनेक्ट पण बाहेरचे जे लोक भेटतात तसेच चर्चा व्हायला चालू होती. म्हणजे ऑप्शन दाखवतात. यस. काय ऑप्शन दाखवतात? ऑप्शन म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की बाबा इकडे पॉवर आहे, तुला असा सपोर्ट होईल, काही सपोर्ट एमजी वगैरे असं लालच. एमजी काय असतं? एमजी म्हणजे तुमचा जो इन्कम येतो महिन्याला त्याच्यात थोडेफार पैसे पण द्यायचे तुम्हाला. ऍड करतात, ते ऍड करतात. पण हे काही नसतं, गाजर असतं. मला 3 महिने खेळवलेलं एमजीच्या नावाखाली. एमजी काय मिळाली नव्हती. आणि ज्यावेळी मी इथनं बाहेर पडणार ना त्यावेळी फक्त आणि फक्त निगेटिव्ह थॉट टाकले जातात आपल्या कंपनीबद्दल, आपल्या प्लॅन बद्दल. फक्त बाहेरचेच लोक टाकतात की आपल्या कंपनीत निगेटिव्ह असणारे लोक निगेटिव्ह बोलू काढून देतात? आपल्या कंपनीत असणारे लोक पण तसं करतात, बाहेर काढून देतात. हा आहेत सर. आम्ही माझ्या घ्या तुम्ही नाही आणि त्यांना हळूच बाहेर काढतात म्हणतात आम्हाला नाही चुकवायचं नाही. आणि जसं की सर नेहमी सांगतात की बाबा देवाला एखाद्याची बँड वाजवायचीच आहे तर तो माया क्रिएट करत असतो. आणि माया दुसरं तिसरं कोण नसतं, आपल्या आसपासचीच लोक असतात जे आपल्याला भटकवायला येतात. तुम्हाला कोणी भटकवलं आपल्या टीम मधल्या लोकांनी? नाव नाही घेणार सर. लगेच व्हिडिओ जाईल. म्हणजे ज्यांनी भटकवलं तू इथं आहे का बाहेरच आहे? बाहेरच आहे. ओके, मग ठीक आहे. त्याला माहिती नाही मी इकडे आलेलो आहे. ज्यावेळी कळलं ना तो किलन तेवढे घ्यायला बसलाय, आत्महत्या करणार. का तर ज्यावेळी मग खरंच मी सिरियसली सांगतो, मला भरून येत आहे की सने जसं अशोक सर म्हटले की ज्या आईने त्याला लहानाचं मोठं केलंय, जगायला शिकवलंय. म्हणजे जालिंदर घराची मार्केटमध्ये काहीच लायकी नव्हती. कुत्र सुद्धा, नातेवाईक, मित्र कोणच विचारत नव्हते. आणि माझी पहिली कंपनी सनेज. आणि इथं तुषार सर, अशोक सर, म्हणजे मला खूप छान डेव्हलप झालो. सगळं घरातली, बायकोची, मुलांची सगळी परिस्थिती बदलली. आणि इथं आलो, 1 करोडच्या आसपास इन्कम झाला, घर झालं, गाडी झाली, फॉरेन टूर झाली. आणि इथं आल्यानंतर देवाला असेल की माझी बँड वाजवायची असेल, चुकीच्या लोकांच्या संगतीत गेलो. आई शपथ सांगतो, बाहेर कुणीच जाऊ नका सनेत सोडून. का माहितीये का, मार्केट एवढं खराब आहे. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेतात. फक्त दाखवतात ते की हे आहे, आम्ही तुम्हाला हा सपोर्ट करू, तो सपोर्ट करू. पण रियालिटी आहे, बाहेर गेल्यानंतर कुत्र सुद्धा विचारत नाही. तुम्ही जॉईनिंग झाले ना, तुझं तू बघ, माझं मी बघतो. तुला पॉवर दिली, तुझा माझा काही संबंध नाही. ह्या कंडिशनवरती लोक काम करतात. आणि ज्यावेळी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो, बोलतो ना, त्यावेळी म्हणतात निघ, थांबायचं असलं थांब, नाही तर करू नकोस. का तर त्यांनी अशाच 2-4 लीडरला फसवलेलं असतं. आपली ज्यावेळी गरज संपते ना त्यावेळी सोडून देतात. पण आज मला सनेजमध्ये परत येण्याचं एकच रिझन आहे, जसं सरांनी सांगितलं की ह्याला बोलव, त्याला बोलव आणि 2-4 निगेटिव्ह लोकांना घेऊन बिझनेस करायचा. होत नाही तसंच होतं. पण सुरुवातीला असंच वाटलं होतं तुम्हाला, याला घेऊ, याला घेऊ, याला घेऊ. मला लय अहंकार झालता की मी अशोक सरांसारखं बनवून दाखवणार. पण ज्यावेळी मार्केटमध्ये थापडी पाडल्या, ज्यावेळी झपाटे पडले, घरातले नाराज झाले, मी आई शपथ सांगतो, ज्या दिवशी सरांना फोन केला त्या दिवशी कळलं घरी की मी सरांना फोन केलेला आहे. 1.5 वर्ष माझी बायको नीट जेवली नाही, मुलं नीट बोलत नव्हती माझ्याशी. का तर सनेत सोडलं. म्हणजे रोज मरत होतो मी. पण ज्या दिवशी सरांचा फोन आला, ज्या दिवशी सरांना फोन केला, त्या दिवशी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला. बायकोनी एवढंच सांगितलं की तुषार सरांची परत वाद घालू नका.
ते नेहमी तुम्हाला चांगलं सांगतात, नेहमी समजवतात. तुम्ही कितीतरी चुका केलेल्या आहेत, कितीतरी वेळा चुका अशोक सरांनी त्यांनी तुमच्या पदरात घेतलेल्या आहेत. आणि आता चाललंय ना, तर दुसरा कुठलाच विचार करू नका. कोण काय बोलल, कोण हसल, कोण चिडवल, कोण तुमची निंदा करल, अजिबात विचार करू नका. म्हटलं जाओ बिनधास. आणि ह्या विचाराने मी आज फुल कॉन्फिडन्सने, सरांनी पण मला मागाशी सांगितलं सकाळी आल्यानंतर, सर तुम्ही नका टेन्शन घेऊ, फ्री व्हा. लाज शरम हया झाली ना चुकी, ऍक्सेप्ट करायचं. नेहमी सरांचा एक शब्द आहे की ऍक्सेप्ट करा, माफ करा आणि पुढे चाला. मला खरंच मला वाटलं पण नव्हतं की ज्यावेळी सरांना फोन करीन, सरांना आदल्या दिवशी फोन केलता, सरांचा बाहेर होतं, उचलला नव्हता. मला वाटलेलं की सरांचा फोन नाही येणार, पण मी भगवंताचे 10-50,000 वेळा मी आभार मानीन. दुसऱ्या दिवशी सरांचा मला फोन आला. म्हटले सर बोला ना. म्हटलं सरांना, म्हटलं मला भेटायचंय. सर म्हटले बिझी आहेत, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. सरांना मी रियालिटी सांगितली. सर म्हटले तुषार सरांना मी सांगतो. सरांचा 2 दिवसांनी मला फोन आला. थँक्यू सर, खरंच मनापासून मी धन्यवाद. नाही तर मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलेलं की मी ह्या इंडस्ट्री नाही करू शकत. सरांनी मला हा पण ऑप्शन विचारलेला की तुम्ही आता तिथनं सोडायचं म्हणताय तर दुसरा काय ऑप्शन आहे. म्हटलं नाही सर, कुठलाच ऑप्शन नाही. का तर मी 2-3 ठिकाणी केलं, तिथनं मला कळलं की आपलं काम नाहीये बाहेर. जे सनेज देतं, जे ESSI देतं ना, ह्याला मार्केटमध्ये कोण नाही देऊ शकत आणि देणार पण नाही. तिथनं जर का बाहेर जायचा विचार करताय ना, खरंच सांगतो तुमचा वेळ वाया जाणार. दुसऱ्या कुठल्याही कंपनी बरोबर जायचंय, कुठेही जायचंय, जावा. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवणार, त्याच्यापेक्षा ट्रॅडिशनल मध्ये जा. पण दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये मोह माया सगळं तुम्ही अटकून राहणार. आणि ज्या अशा लीडर बरोबर होतो, त्या व्यक्तीने वेस्टीज मध्ये 21 वर्ष काम केलेले आहे, टॉप लेवलच्या 15-20 करोड रुपये कमवलेले आहेत. अशा लीडर बरोबर होतो. आणि ज्यावेळी मला वाटलं पहिल्यांदा भेटल्यानंतर लय भारी अशोक सरांसारखे विचार आहे, थोडेसे स्पिरिच्युअल बोलले. पण ज्यावेळी त्यांच्या बरोबर काम करायला लागलो त्यावेळी कळलं की हे फक्त दाखवायला आहे, स्पिरिच्युअलिटी नाहीये इथं, नाहीये. आणि त्यावेळी रियालिटी माझ्या समोर आली. म्हटले करा. ते कुठं लखनौला, मी कुठं पुण्यामध्ये. 8 महिन्यामध्ये फक्त एकदा, ते पण इव्हेंटला आलते. त्याच्यानंतर 8 महिने जालिंदर घारेला फोन सुद्धा नाही, फोन सुद्धा नाही. मी तरसायचो, फोन केला उचलायचे नाही, बिजी आहे, असं आहे तसं आहे. आपल्या इथं आहे ना, साधा डिस्ट्रीब्युटरच्या खाली एखादा माणूस येऊन जॉईनिंग झाला ना, तर त्याला घेऊन प्लॅनिंग केलं जातं. जालिंदर घारे तिथं 85 लाख रुपये कमवून गेलता. साला 1.5 वर्षात प्लॅनिंग फिनिंग काहीच नाही, सिस्टम नाही, काय नाही, काही नाही. फक्त लोक ना, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. पहिली कंपनी किती दिवस केली सर तुम्ही? जी कंपनी काय नाव तिचं? प्रोवेदा. ती किती दिवस केली? ती 7-8 महिने केली. किती लेखची होती ती? 2 लेख. 2 लेख? हो. जनरेशन प्लॅन 2 लेख. जनरेशन प्लस बायनरी, त्यांनी बायनरी ऍड केलं. हा, पण जनरेशन बायनरी चालत नाही चालत. लोकांचा सगळ्याचा फोकस कशावर असतो? जसं तुम्ही सांगितलं ना, अवॉर्ड रिवॉर्ड वगैरे ठेवले त्यांनी, आणि फर्स्ट जॉईनिंग वरती बायनरी इन्कम. शेवटी काय होतं, हळूहळू लोक बाहेर सोडून देतात. मग मला सांगा, प्रोडक्ट आपल्यापेक्षा स्वस्त दाखवत होते, हो, आपल्यापेक्षा स्वस्त प्रोडक्ट देत होते, बरोबर. 2च लेग होत्या, यांना तर एकच चालवायची होती, तरी नाही चालली. नाही चालू शकत, नाही चालत. किती दिवस चालली सर ती कंपनी? ती 7-8 महिने. बरं, आता जेव्हा तुम्ही इथून सोडून गेले तेव्हा तुम्हाला असं वाटतं का, खरंच सर आम्ही सगळे सनेजच्याच लोकांसोबत बोलायचो, फक्त सनेज बाहेर गेले लोक, इकडे लोक, तिकडे लोक. तुम्हाला ऍग्री आहे का? इथं बसले बऱ्याचशा लिडरच्या टीमामध्ये खाली तुम्हाला डिस्टर्बन्स झाले तुमच्याकडून? यस सर, यस सर. म्हणजे मला सांगा, कधी कधी आपल्याच लोकात येतं अज्ञान असतं बरं की या गोष्टीचं. काय होतं? अज्ञान असतं. आणि मग याच्यामध्ये पार एकमेकांसंग भांडणं, शिव्या. तरी आपले लोक, इकडून त्रास झाला तरी तो कॉल मला, आणि इकडून त्रास झाला तरी तो कॉल मला, म्हणजे माझ्या लिडर लोकांपर्यंत. आणि नाही शॉर्ट आउट झाला तर कोणाकडे येणार? माझे लोक मलाच सांगणार. आणि हे सुद्धा सर आम्ही गुरु तुम्हालाच मानतो, म्हणजे गुरुची फुल बँड वाजवायची. म्हणजे एक सिच्युएशन अशी आलती की मी शिरूरमध्ये काम करत होतो. लाला सरांचं माझं थोडंसं झालं. लाला सर मला रागात बोलले. आता लाला सरांनी फोन कुणाला केला? सरांना. आणि त्याच्यानंतर मी पण सरांनाच फोन केला, सर सांगा ना, मला त्रास होतोय. म्हणजे इथं पण यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह मीच करायला, आणि बाहेर जरी कुठे गेले तरी पण आपलं मीच. इमॅजिन करा. मग कशामुळे ते इथे? तुम्हाला असं वाटतं ना की जर माणसाला ट्रीट व्यवस्थित केलं
असे असंख्य लोक सनेजमध्ये पुन्हा यायला तयार आहेत. आपल्या बिझनेसमधून जेवढे बाहेर लोक गेलेत ना परंतु त्याच्यातले 98% लोक घरात बसलेत, जॉब करतात, कुठेतरी व्यवसाय करतात. त्यांना पुन्हा सनेज करायचे, पण त्यांचं अज्ञान, त्यांचा अहंकार त्यांना सनेज करून राहिला. हे सोपं नाही आहे, ते येऊन एवढे फ्रँकली बोलतात. सर तुम्ही जेवढं बिझनेसमधून गेल्यानंतर जी नकारात्मकता पसरली होती ना, सॅल्यूट आहे तुम्हाला. ते आज सगळी पुसून टाकल्या लिडरशिपमध्ये. काय आलं पाहिजे? आणि मी सगळ्यांना कमिटमेंट देईन, इथून पुढं मरेपर्यंत सनेज बरोबर असणार आहे. प्लस नेक्स्ट जनरेशन पण काम करीन. बाय चान्स कधी आयुष्यात वेळ आलीच ना, तर सनेज सोडून direct नमस्कार का तर दुसरीकडे कुठं करूच शकत नाही. पण मला वाटतंय की मला हा 1.5 वर्षाचा आहे ना अनुभव येणं गरजेचं होतं. पण तुम्हाला असं वाटतं का की बाहेरचे लोक फक्त स्वप्न दाखवतात, कमिटमेंट कुठल्याच फुलफिल नाही करत? कुठलीच नाही. एसीएसआय मध्ये हा सिद्धांत आहे, जे बोललं जातं ते केलं जातं. येस सर. बाहेर लोकांना फक्त गादर दाखवून घेतला आता पर्यंत काहीच नाही. आणि आपले लोक आहेत ना, भरोसेमंद लोक आहेत ना, ते जे म्हणले ना भरोसा तोडतात, तुम्हाला माहितच नाही भरोसा कसा तोडला तो. राजकारण राज्यातून पाट्या बदलतो ते लोक. आम्ही नाही बोललो आता, करायचं असेल तर करा. आता माणूस 2-4 महिने टक्चर मी आणून गुतला, आता काय करणार? आता टीमला सांगू पण शकत नाही करायचं नाही म्हणून. हे राजकारण चालतं सगळं. आणि सर तिथं अजून एक गोष्ट आहे की समजा माझ्याकडून काही किंवा मला काही इश्यू आला ना, तर माझ्या अपलाईन आहेत त्यांना मी फोन केला मेन लिडरशिपला, तर ते लगेच आन्सर देत नाही. येस सर. त्याच्यावरती प्लॅनिंग करतात की ह्याला कसा गुंडाळायचं येतं, काय करायचं, काय उत्तर द्यायचं. म्हणजे खालून प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला गुंडाळायचंय. हा, म्हणजे ते लगेच आन्सर नाही. यस सर, मैं थोड़ा सा काम में हो, बाद में आपको कॉल करता हूँ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन येणार, हा सर कल क्या बोल रहे थे आप. सगळं प्लॅनिंग रेडी करून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आपल्याला वाटणार की हे आपल्या फेवरमध्ये, पण ऍक्च्युअल नसतं तसं. ते त्यांच्याच फेवरमध्ये असतं. म्हणजे कितीतरी ठिकाणी. दुसरा पार्ट, जेव्हा आपण इथून जातो आपल्या संघ, आपल्याच टीमचा, आपल्याच कंपनीचा 1-2 लीडर साथ देतात. त्याच्यात आणखीन ज्याचं अपलाईन बिपलाईनचे कुठं खटकले, स्ट्रगलिंग मधले असे लोक रिलेशनने आपण कनेक्ट होतो 10, 20, 30 लोकांना. तर तुम्हाला असं वाटतं का की 4-5 महिने सगळ्यातलं युनिटी असते? कारण की अपोजिशन कोण असतं? सनेजवाले लोक. बरोबर. त्यांच्यात युनिटी तयार होती. पण नंतर तुम्हाला वाटतं का जेव्हा सनेजचा विषय मिळतो तेव्हा आपल्यात भांडणं चालू होतात सर. 100%. काय होतं माहितीये का की सनेज मधनं बाहेर पडल्या तुम्हाला तो जाणवत नाही, पण 3-4 महिन्यानंतर आहे ना तुम्हाला म्हणजे तो त्रास तुम्हाला 4-5 महिने चालतो. याला भेट, त्याला भेट, त्याला भेट. लोक पण येतील, थोडा चेक पण निघल. म्हणजे असं नाहीये थोडी मोमेंटम नाही होणार, 2-4 लाख येतील. पण नंतर जेव्हा माणूस तुटतो त्यावेळेस त्याला लोकच नसतात. आता कोणाला सांगायचं? सगळं डोकं दुसऱ्या तरी एका ठिकाणी. एक निर्णय चुकला नेटवर्किंगच्या लीडरचा, बरबाद झाले. ते रडू का राहिलेत माहितीये का? कारण की असे आम्ही लोक बघितले जवळून. आणि सर जेवढे रडतात ना, असे मी जवळपास 150 लोकांचे डोळे पुसलेले. आणि वयाच्या 63 पर्यंत विकास सर होते, मला वाटतं साताऱ्यात शिरवळला आपण बसलो होतो. वय किती होतं? 63 वयाचा माणूस ढसाढसा माझ्यासोबत रडत होता. 23 वर्ष नेटवर्किंग केलं होतं. 150 लोकांचे अश्रू पुसलेत मी अशा मोठ्या मोठ्या नेटवर्करचे. तुम्हाला आहे ना छत्री ठेवली, ऊन आलं तर, पाऊस आला तर, स्वेटर दिला आम्ही, जर्किन दिला आम्ही, मास्क घातले, तुमची इम्युनिटी तयारी केली. पण जर चुकून अज्ञानपणामुळं जर बाहेर गेलात ना, तर लई डेंजर कार्यक्रम आहे. हे प्रूव्हन एक्झाम्पल सांगू राहिले का? तुम्हाला यांना काय पैसे देऊन आणला संगीत? असं वाटू पण शकतो. म्हणजे बघा, निगेटिव्हिटीला प्रूफ नाही लागत, पॉझिटिव्हिटीला प्रूफ लागतो. बघा ना, निगेटिव्ह बोलणारे लोक पटपट ऐकतात. काही कुठल्या कोणाबद्दल पण बोला, लगेच चालू होतं. सर मग ती कंपनी नंतर पुन्हा दुसऱ्या कंपनीचा विचार काय आला? ते आधीची जी कंपनी होती तिथे कंपनीच्या लेवलला इश्यू तयार झाले. म्हणजे किती महिने गेली ती कंपनी? 4-5 महिने? 6 महिने? 7 महिने केली. नंतर त्याच्यानंतर मग काय प्लॅन होता आता दुसऱ्या कंपनीचा? आता ज्या कंपनीकडे आहे आम्ही तिकडे टीमेक्स नावाची कंपनी आहे, गुजरातची कंपनी आहे. त्यांचा पण 2 लेगचाच प्लॅन आहे. आणि काय जॉईनिंग? जनरेशन विथ 5,000ला 2,000 बेबी मॅचिंगला 400 रुपये. म्हणजे 10,000 केलं का 400? म्हणजे किती टक्के झाले? 4% ना. परत डायरेक्ट सेल बोनस, जो डायरेक्ट स्पॉन्सर असतील ना, डायरेक्ट फर्स्ट जॉईनिंग वरती 5,000च्या जॉईनिंग वरती 2,000 बी वरती परत 400 रुपये. म्हणजे 800. म्हणजे 8%. आपलं डायरेक्ट सेल आणि एलडीबी पकडा 20-22% जाणार. आपलं एलडीबी घेणार, डायरेक्ट सेल बोनस घेतच नाही. समजले तुम्हाला? कसे कॅल्क्युलेशन करा सनेज तुम्हाला पुढे दिसेल, कसे पण करा. येस. आणि हिथं आता जी कंपनी आहे तिथं पण त्याची इशू की तिकडनं बदलायला का लागलं,
का तर तिथं कंपनीचे इश्यू होते, हा. राईट आहे. तर कंपनीचे इश्यू सॉल्व्ह केले, इकडं आलो, इथं आल्यानंतर लिडरशिपचे इश्यू झाले की राईट डायरेक्शन नाही, 8 महिन्यात कोणी येणं जाणं नाही, कंपनीचा सपोर्ट नाही, बरोबर. त्यानंतर सिस्टम नाही कुठलं काही इथं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पहिलं इथं हाड वाटलं ते सोपं वाटलं, ते सोपं आत गेल्यानंतर बघितलं ते अवघड आहे, पुन्हा दुसरी कंपनी गेली तिथं अवघड काय वाटलं? लिडरशिप म्हणजे काय लिडरशिप म्हणजे मध्ये काय? हेच खोटं बोलणं, कमिटमेंट न देणं, कमिटमेंट करणं, त्यानंतर मिसगाईड करणं, फक्त कामापुरतं यूज करणं. आता जिथं मला स्ट्रक्चर मारलेलं, अशा ठिकाणी मारलेलं की त्यांनी त्यांची UP ची सगळी टीम वरती लावलेली, त्यांच्या पॉवरला मला टाकलेलं खाली. दिल्ली मुंबई काय आहे ना गाणं, आग्रा नाही मिलेगा ऐसा घागरा. मग तिथं चॅलेंजेस तयार झाले, सपोर्ट करायला तयार नाहीये, बरोबर. बरं आता मला सांगा सर, एकच लेग होती बघा, एकच लेग आहे, तुम्हाला पण पावर असेल ना, तरी पण पॉवर म्हणजे होती, काही का असाना एक लेग होती. येस, एक लेगला 8% इन्कम होतं बघा ना, डायरेक्ट बिरेक्ट पकडून पॉवर घेतली तर 8% इन्कम कुठंच नाही केलं, एकच लेग चालवायचे तरी पण व्हायना. तरी एका बॉटलला कधी होणार आहे? त्याचं रिझन सांगतो. अमोल सरांची परवा दिवशी बोललो मी, अमोल सर फोन आलता तुषार सरांचा त्याचा. अमोल सरांनी मला 1.5 वर्षापूर्वी ऑर्चिड हॉटेलला ती गोष्ट समजून सांगितलेली. 3 तास समजून सांगत होते बाहेर जायच्या अगोदर. म्हणजे आपला LDB झाला होता आणि बाहेर निगेटिव्ह काउन्सिलिंग चालल्या होत्या. अमोल सरांनी मला म्हणजे इकडे LDB मधून 1100 लोक बाहेर सुट राहिले आणि हे सरेज मधून बाहेर जायचं प्लॅनिंग. त्यावेळी अमोल सरांनी एकच गोष्ट सांगितलेली, घारे सर जायचंय जावं बिंदास, पण एकट्याने कधी टीम बिल्ड होत नसती, सिस्टम लागत नसती. तुम्हाला तिथं गेल्यापासून 0 पासून सगळी कामं, तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट, सेमिनार, लोकांना जॉईनिंग करणं, काउन्सिलिंग करणं सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि हे करून मला नाही वाटत की तुम्ही डेव्हलप होऊ शकता. का तर तिथं सपोर्ट असेल तर ठीक आहे, सपोर्ट नसेल तर एकटा कोणी बनवू शकत. त्याच्यावरती सर माझ्याशी जवळजवळ 1.5 तास बोलत होते त्या गोष्टींवरती, BOP वगैरे ह्याच्यावरती. आणि मला तिथं गेल्यानंतर मला जाणवायला लागलं, म्हणजे जसं की तुषार सर जायच्या अगोदर काही गोष्टी समजून सांगितलेल्या, अमोल सरांनी तुमच्याशी 2 वेळा मीटिंग झाली. मला वाटतं ऑफिसमध्ये बसलो होतो आपण यांना घेऊन, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, हे जे मी सगळं सांगितलं 2-4 महिने आज चालणार, तुम्ही याला घेणार, मग असं होणार आणि मग तुमच्यात कुठे होणार, हे खरं होतं का नव्हतं? खरे तसंच झालं. आणि हो, अरे बाबांनो लई पापड बिल्लेत ना, मग कशामुळे अशी कंपनी मी बघितली. तुम्हाला आहे ना नवीन, आता बघा ना, ड्रायव्हर माणूस 12,000 पगारवाला माणूस डायरेक्ट 2-2 कार घेतोय, घर घेतोय, लक्झरी फॉरेन टूर, एवढं सगळं झाल्यावर साहजिकच आहे अहंकार येऊ शकतो, मी पण येऊ शकतो, हर्ट होऊ शकतो. राईट, ते प्रेशर आहे ना. जशा जबाबदाऱ्या वाढतील तुम्हाला खर्च करावा लागेल, इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, टीमच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, लोकांच्या टक्चरमध्ये घुसावं लागेल. आणि नाही घुसले तर आपल्याला काय करणार? प्रेशर देणार. आणि त्या प्रेशरने सराला हार्ट होत होता, त्रास होत होता. आणि त्याच्यात तुषार सर तर लई जवळचे. बरं काय वाईट केलं असं तुषार सरने? जे बिझनेस दाखवला 86 लाखावर गेले. असं अपलाईन मला सांगा, कोणी असं अपलाईन आहे का आपल्या डाऊनलाईन बद्दल असं विचार करतो वाटलो हवंय दाखवा मला. पण डाऊनलाईनला कार्यक्रम करते अपलाईनचा, पण अपलाईन लोक महादेवासारखे विष पकडून ठेवतात रे बिचारे. त्यांच्या पाया पडले पाहिजे तुम्ही. तुमचे बाप सुद्धा ऐकणार नाही तुमचं एवढं. तुमचं लग्न होणार, तुम्ही बापाला शायनिंग मारा, बाप म्हणून निक बायका पोरं घेऊन येतं, थांबलं तर टंगडे मोडून टाकेल. पण साला इथल्या अपलाईनच्या चरण अमृत पेले पाहिजे तुम्ही, की ते तुम्हाला सहन करू राहिले.